राहुल गांधींना मोदी सरकारने पुतीन यांची भेट घेण्यापासून रोखलं. देशाचे विरोधी पक्ष नेते असलेले राहुल गांधी पुतीनना भेटू का शकले नाहीत? यामागे काय नेमकी कारणे आहेत? काय प्रोटोकॉल आहेत? पाहूया. भारत रशिया संबंधाच्या आणि आगामी करारांच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा भारत दौरा विशेष लक्ष वेधून घेत आहे. या भेटीत संरक्षण, ऊर्जा आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेसंबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुतीन यांना स्वतंत्रपणे भेटण्याची इच्छा व्यक्त केली असून जागतिक परिस्थिती आणि भारत रशिया संबंधांवर बोलणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणतात. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्यापूर्वी लोकसभेचे विरोधी पक्षनेते असलेले राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. विदेशी राष्ट्रप्रमुखांना विरोधी पक्षनेत्यांना भेटू दिलं जात नाही, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. पूर्वी अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांच्या काळात विदेशी पाहुणे विरोधकांना भेटत असत. मात्र आता ही परंपरा मोडली जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. सरकारच नव्हे तर आम्हीही देशाचे प्रतिनिधी आहोत, असं सांगत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. पुतीन यांच्या आगमनापूर्वी राहुल गांधींच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. परंतु परदेशी नेता कोणाला भेटेल हे सरकारलाही सांगता येत नाही. हा निर्णय पूर्णपणे परदेशी नेत्यांचा व त्यांच्या शिष्टमंडळाचा असतो. आणि राहिला प्रश्न राहुल गांधींनी परदेशी नेत्यांना भेटण्याचा, तर परराष्ट्र मंत्रालयाने असे म्हटले आहे, 9 जून 2024 पासून अनेक परदेशी नेत्यांची विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भेट घेतली आहे, ज्यात बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना, व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन चिंग, मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम, मॉरिशसचे पंतप्रधान नवीन चंद्र रामगुलाम आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन समाविष्ट आहेत. या यादीवरून अगदी स्पष्टपणे दिसून येतं की राहुल गांधी यांचे आरोप किती निरर्थक आहेत. तुम्हाला याबाबत काय वाटतं? आम्हाला कमेंट्स करून नक्कीच कळवा.